सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये चढाओढ। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्रीपदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावे देखील मैदानात। पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदासह ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती आणि प्रसिद्धी, त्याचबरोबर कायदे विभाग अशी 5 खाती, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी। अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री। संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग तर उदय सामंत यांच्याकडे पुन्हा एकदा उद्योग खातं कायम। गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय। शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री असणार। शंभूराज देसाई पर्यटन, खाण तसंच स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार। तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसे यांच्याकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा। मस्साजोगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर गावकऱ्यांची घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थांचा संताप। ओबीसी नेत्यांची मुंबईत आज महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। नरिमन पॉइंट इथं संध्याकाळी 4:30 वाजता बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही। अजित पवारांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची देखील चर्चा। संतोष देशमुख यांच्या मुलीचा शैक्षणिक खर्च शरद पवार उचलणार। शरद पवारांनंतर अजितदादांनीही परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, कुटुंबियांचा आक्रोश। मुंबईतील नीलकमल बोट अपघात प्रकरणी मृतांचा आकडा वाढताच बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला। मृतांची संख्या आता 15वर। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी ब्लॉक असणार। मुंबई आणि ठाणे शहरामध्ये दाट धुक्याची चादर पसरली। शहरातील वातावरण 2 अंशांना खालावलं, गारठा कायम। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।